संचलित शाळांचा आंतरशालेय क्रीडा 2023-2024 चा पुरस्कार प्रदान सोहळा आणि सांगता सोहळा नुकताच संस्थेच्या सांगली येथील मिलिंद महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर नुकताच संपन्न झाला। संस्थेच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये मुंबई, अलिबाग, रायगड, वाई, सातारा, सांगली, शिरूर या शाळांतून सुमारे या स्पर्धेमध्ये एकूण 752 खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारामध्ये आपला सहभाग नोंदविला होता। संस्थेच्या सांगली महाराष्ट्र येथील श्री कांतीलाल पुरुषोत्तम शहा प्रशालेने या भव्य दिव्य आंतरशालेय या कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगलीचे कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार माननीय सुधीर दादा गाडगे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून ॲथलेटिक्स छत्रपती पुरस्कार विजेत्या सौ गुरुच्या गजानन पाटील जाधव या होत्या। कार्यक्रमाचा आरंभ संस्थेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या खेल खिलाडी खेल या मोठ्या जोशपूर्ण क्रीडा गीताने झाले। व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय प्रशालेच्या मॅडमनी सर्व उपस्थितांना करून दिला आणि या प्रसंगी त्यांचा सत्कारही करण्यात आला। यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध ॲथलेटिक्स आणि श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या माननीय सौ रुचा गजानन पाटील जाधव यांनी सहभागी सर्व खेळाडूंची संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले आणि नवोदित खेळाडूंना मार्गदर्शनही केले। त्यांचे सर्व आयोजक, मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक मंडळी आणि माझे सगळे खेळाडू मित्र, मी रुचा गजानन पाटील। मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करते। मी आता सरांना तेच बोलत होते, हा सगळा माहोल बघून मला माझ्या सिरियसली स्कूल डेजची खूप आठवण झाली। मला म्हणजे असं खूप छान वाटते की आम्ही पण इथेच बसायचो आणि स्कूल डेजमध्ये कोणाला बक्षीस मिळणार ह्याची नेहमी आम्ही आतुरता असायची आम्हाला। त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना बघून खरंच छान वाटते बघून। मी पण माझ्या वयाच्या 9-10 वर्षाची असताना खेळ चालू केला, पण आय वॉज सो लकी की माझे वडीलच माझे कोच होते, श्री गजानन पाटील सर। ते आता आपल्यात नाही आहे, पण ते पण ह्याच कॉलेजमध्ये होते, त्याच्यामुळे मला अजून आनंद होते की ते या कॉलेजला होते। आज ते असते तर खूप खुश झाले असते की त्यांची मुलगी इथे एक चीफ गेस्ट म्हणून बोलवलं आहे। सो मला एक खूप प्राऊड फिलिंग होतं की आज मला इथे तुम्ही सगळ्यांनी आमंत्रित केलं आहे। मला ॲक्च्युली खेळाचा वारसा, माझे वडीलच कोच असल्यामुळे आणि माझी पूर्ण फॅमिली, माझे आजोबा, माझे काका सगळे खेळाडू असल्यामुळे माझा खेळाचा वारसा हा मला स्पेशली घरातूनच मिळाला आहे। त्याच्यामुळे खूप छान वाटतं। मोस्टली आपल्याला वारसा हा घर किंवा शाळेतून मिळतो आणि डेक्कन एज्युकेशन ही इतकी सुंदर संस्था आहे की ते खेळासाठी खूप सपोर्ट करतात सगळ्या मुलांना, त्याच्यामुळे छान आहे म्हणजे। आणि आज मी जे काही या आयुष्यात उभी आहे तुमच्या समोर या मंचावर, इट्स जस्ट बिकॉज मी फक्त स्पोर्ट्समुळे आज इथे उभे आहे। मला जॉब पण जो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ॲज एक्झिक्युटिव्ह म्हणून जो मिळाला आहे तो पण एक स्पोर्ट्समुळे मला इथे मिळाला आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की स्पोर्ट्स हे फक्त एक खेळ असा नाही राहिला, तो एक करिअर ऑप्शन बनला आहे। तर मला सगळ्या टीचर्सना, पॅरेंट्सना नेहमी असं सांगावंसं वाटतं की एक खेळाकडे तुम्ही एक करिअर ऑप्शन म्हणून बघा, त्याच्यातून तुम्हाला बरेचसे जॉब मिळू शकतात। जिंकणं हारणं हे होत राहतं, पण एक जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे खूप डेव्हलप झाल्यात स्पोर्ट्समध्ये। आपल्या देशाला जर खरंच चांगल्या लेवलला यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय श्री सुधीर दादा गाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमासाठी संस्थेचे कौतुक करून भविष्यात सर्व प्रकारची मदत संस्थेला करण्याचे आश्वासनही दिले। शाळा त्यांनी आयोजित केलेला आहे। या प्रसंगी उपस्थित असलेल्या आताच आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या नॅशनल फॅडमन आहेत, त्या अखिल आहेत, जो रुचा गजानन पाटील आणि या संस्थेचे श्री हेमराज अंतरिसे, डॉक्टर लोमटे, डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, श्री राजकुमार पाटील व सर्व इतर मान्यवर आणि समोर बसलेले माझे विद्यार्थी ॲथलीट्स मित्र। आता तुम्हाला रुचा मॅडम बऱ्यापैकी सगळ्या मार्गदर्शन केलेलं आहे।
आणि 2014 पासून आपले लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जे स्पोर्ट्ससाठी काम केलेलं आहे त्याचा आता आपण रिझल्ट बघतोय. गेल्या 2-3 वर्षामध्ये इंटरनॅशनल लेवलला आपले खूप ॲथलीट्स असतील, खेळाडू असतील, खूप मेडल्स मिळाली, मान मिळाला आणि अशा तऱ्हेनं. आणि आता त्यांना नोकरीची हमी सरकारने दिलेली आहे आणि वेगवेगळे अवॉर्ड्स त्यांना दिले जातात. तर मला वाटतं असं नृत्यापर्यंत जसं सांगितलं की आता ते करिअर ऑप्शनसुद्धा तुम्हाला करायला हरकत नाही, फक्त तुम्हाला हार्डवर्क करण्याची गरज आहे. आणि अशा तऱ्हेनं मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि शाळेला पण शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी ही दरवर्षी भेट या सांगलीमध्ये घडवली. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सोहळ्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री संजय कुलकर्णी, अध्यक्ष श्री प्रमोद रावत, क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री हेमराज रणपिसे, क्रीडा स्पर्धा संयोजन समितीचे कार्यवाह श्री डॉक्टर विश्राम लोमटे, क्रीडा स्पर्धा संयोजन समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, क्रीडा स्पर्धा वजन समितीचे अध्यक्ष श्री राजकुमार पाटील उपस्थित होते. संस्थेच्या या संपन्न झालेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आणि पारितोषिक प्रदान सोहळ्याचे नेटके संयोजन श्री कांतीलाल पुरुषोत्तम शहा, प्रशाला मराठी माध्यमचे मुख्याध्यापक श्री पुंडलिक माने, मराठी माध्यम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दिलीप रावडे, तसेच त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गणी अतिशय मेहनतीने आणि नेटके केले होते.